अरे सुनील, नुसतं दगदगीनं ब्लड प्रेशर वाढत नाही, टेन्शनमुळे पण वाढू शकतो. तुम्हाला सांगितलं होतं ना मी, हे डायबिटीजची गोळ्या एकदम वेळेवर घ्या. मला वाटतं हे ना गोळ्या नीट घेत नाहीत. तू जरा काळजी घे आणि लक्ष ठेव यांच्यावरती. गोळ्या नियमित घ्यायला पाहिजे. नाही, आता मीच लक्ष देऊन त्यांना वेळोवेळी गोळ्या देत जाईन. बरं ठीक आहे, मी नवीन गोळी लिहून देतो प्रेशरसाठी. 2 दिवसांनी येऊन पुन्हा चेकअप करून घ्या. हां डॉक्टर, तुम्ही औषधी लिहून द्या, मी घेऊन येतो. सुनील, याच्याकडे नवीन गोळ्या पाठवून देतो मी. ठीक या. आई जेवलीस का तू? हां, कसलं टेन्शन आहे तुला? मग गोळ्या का वेळेत घेत नाही तू? आता घेतील त्या. आणि आता तुम्ही दिवसभर अजिबात हलायचं नाही, इथून दगदग करायची नाही. मी घरून जेवण आणून देईन. हा सुनील, नका काळजी करू. तिकडे बांधून घेते. सुनील, सगळी तयारी झाली आहे का? हो हो. हा हा. किती आवाज, अरे साऊंड वरती हात बसणार आहे का? मी बसतो. बघते काय बघते. अरे विनोद, नाही का? अरे हा सीडीचा बॉक्स इथे कशाला आणला? ह्या सीडी पाहिजे होत्या ना. हनुमान जयंतीच्या सीडीचा बॉक्स वेगळा आहे. हा कशाला आणला? हा घेऊन जा घरी. सगळ्या सीडीकडे नको. हां घेऊन. ए संजय, ग्राउंड नीट साफ केला ना बाबा? वय आता पाणी मारणार आहे. नीट झाडून घेतलेस ना सगळं? पायाला दगडी लागायला नको होता कुणाच्या? बोट घालून खेळा की गेम. आमच्यासाठी आहे ना गेम. नाही म्हटलं हनुमान जयंती, आमच्यासाठी कुठं असणार गेम? आहेत तुमच्यासाठी पण गेम आहेत. आता दिवसभर एकच गाणं ऐकवणार का? एकच कशाला? गावातली 1 नंबरची सिस्टीम आहे इथे. तर जन्मभर ऐकायला पुरतील एवढी गाणी आहेत आमच्याकडे. पण अख्खा जन्म एकच गाणं ऐकायचं असेल तर काय करायचं? कोणतं? रुपेरी वाळूत. ऐकायचे तुला? सांगितलं ना, जन्मभर तेच गाणं ऐकायला मिळालं तरी चालेल. मी बघतो थांब. अरे आत्ताच मी सीडी त्याला दिली परत. घेऊन गेलाय घरी तो सीडीचा बॉक्स. म्हणजे आमच्या नशिबात आवडीचं गाणं ऐकणं नाहीच आहे तर. चला, रांगोळीचं काय केलंय बघूया. चला ग. अरे कोण? हा सुने बोल. हा हॅलो विनोद, कुठे आहे? अरे मी रस्त्यावर आहे. बेस, म्हणजे घरी नाही पोहोचलाय ना? हा मग आहे तसा उलटा परत आहे. अरे उलटा कसा येणार? गाडी वळून येतो. हा वळवून ये. सुंदर आली ना ग रांगोळी. रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना, रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना, बनात येना, जवळ घेना, बनात येना, जवळ घेना. आपल्या राधिकाला बघायला परवा पाहुणे यायचेत आणि त्यांना आणायची जबाबदारी तुझ्यावर आहे, समजलं का? अरे ए सुन्या, तुझं लक्ष कुठे आहे? तुला कळतंय का मी काय बोलतोय ते? नक्की ना, इसरू नकोस. चल मी आता देवळात जातो. हा, लक्षात ठेव. मला आता गप्पा बसून चालणार नाही, काहीतरी करावंच लागेल. आबा. अरे सुनील, ये की ये. औक्षवंतो बस. आबा, आज मी एका वेगळ्याच विषयावर बोलायला आलोय. अरे मग बोल की. बोलायला म्हणजे खरं तर मागायलाच आलोय. अरे मला असतोय कशा पायी? किती पैके हवेत बोल. नाही, पैसे नको आबा. मग काय पाहिजे? अरे असा अडखळतोयस कशा पायी? तू या घरातलाच माणूस आहेस. बोल, मोकळेपणाने बोल. मला राधिकाचा हात पाहिजे.
काय बोललास? माझं राधिकावर प्रेम आहे. अरे तू काय बोलतोय? तुला कळतंय काय? होय आबा. अरे काय होय आबा? हा? अरे तुला घरातलाच माणूस म्हणला तर तू माझ्या घरातच डाका घालाय निघालास? तसं नाही हो. तसं नाही आबा म्हणजे कसं? अरे तू कोणाबद्दल बोलतोय, काय बोलतोय याची जाणीव आहे का तुला? आबा माझं प्रेम आहे राधिकावर. आणि कदाचित हे बस, या पुढं तिचं नाव बी घ्यायचं रे तोंडातून, समजलं? चल उठ उठ उठ. आबा चुकीचं समजू नका. एक सबूत बी बोलायचं नाही. या पुढं तुझ्या तोंडून राधिकाचं नाव आलं नाही पाहिजे म्हणजे नाही. व्हायला आमचंच चुकलं. पायातली वाहन पायातच ठेवायला हवी होती. आबा असं बोलू नका. चालेल, पुढं या घराशी तुझा संबंध संपला. पुण्यांदा जर या घराची पायरी सुधीक चढलास ना तर तंगड तोडून ठेवीन. चल आबा आबा असं करू का? आबा आबा अरे सुन्या ऐक, कंबरड गेलं माझं. काही भयंकर स्वप्न पडलं होतं का रे बाळा? आधी तू कसले प्रश्न विचारतेस? अगं याचं सपान म्हणजे याला कोणी धक्कललं असेल किंवा मारलं असेल, नाहीतर याचं थोबाड पडलं असेल म्हणून तो असं दचकून पडला. अजून माझ्या स्वप्नातून तू काय काय पाहिलं ना ते पण सांग. सांगू? तू आतील झोप झोप. हा ऐक, झोप तू, काही काळजी करू नका. गोळ्या घेतल्या ना? झोप झोप झोप. काही नाही झालं. सूर्यनारायण नितने मन उगवा, अंधाराच्या दारी थोडा. राधे, हा कुठं निघाली ग? अगं मी तुला म्हणलं होतं ना, संध्याच्या बाबांनी MA फॉर्म आणलेत, आज भरायचेत मला. एकटी नाही जाते, सुनील हाय बरोबर. अगं मग आजच जायला पाहिजे का? उद्या गेलं तर नाही चालणार का? काय झालं? आज नको जाऊ, आज घरीच थांब. अगं पण का? अगं तुला बघायला मुलाकडची माणसं येणार आहेत. काय? अगं वय, आबांनी सांगितलं दुपारपर्यंत ती माणसं कधी पण येतील म्हणून. काय वेडेपण आहे? अगं आता त्यात वेडेपण काय ग? आणि बघायच्या गोष्टीसाठी पण काय मुहूर्त शोधायचा का काय माणसाने? हाय तसं नाही, पण मी म्हटलं होतं ना तुम्हाला, मला अजून खूप शिकायचंय, मला MA करायचंय. कशाला लग्नाची घाई करताय तुम्ही आता? अगं राधे, समध्या गोष्टी येळची येळी झालेल्याच बऱ्या असतात बघ. आणि तुला काय आज लग्न कर म्हणतोय का आम्ही? आज फक्त बघायचाच कार्यक्रम आहे ना ग. पण मला निदान कल्पना तरी द्यायची ना. असं कसं तुम्ही ठरवून मोकळं होता? अगं मग आता काय त्यांना येऊ नका म्हणून सांगायचं का? हे बघ, आत्ता आबा येतील, उगाच चिडचिड करू नको आणि त्यांच्या समोर तर काहीच बोलू नकोस बघ. मला कल्पना तरी द्यायची ना, थोडी किमान विचारायचं तरी मला. अगं आपल्या घरात असे निर्णय मोठी माणसं घेतात, तुला काय विचारायचं त्यात? आता आबांनी त्या माणसाला आजची वेळ दिली आहे म्हणजे ते येणारच. तू उगाच वाद घालत बसू नको. तू पहिले आज जा, लवकर तयार हो. अगं आई पण मग लग्नाची तयारी कधीपासून चालू करणार? आबांना विचार की, ते सांगतीलच तुला. समध्या गोष्टी मनाप्रमाणे झाल्या की कसं जीवाला घोर लागत नाही. पण मनासारखं घडणे सगळ्यांच्याच नशिबात नसतं ना. बरेचदा मनात असूनही मनासारखं वागता येतंय कुठं? पण मी ना थांबणार तिच्या लग्नासाठी. पळून जायचं असेल ना तर तिला सोबत घेऊन जा, मग जे होईल ते होईल. अगं मेहंदी फिसकटेल ना. हाताला मेहंदी लावली आहे खरी, पण ती सुनीलच्या नावाची नाहीये ना.